रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजीत बनावट नोटा टोळी गजाआड। 2,24,000 किमतीच्या बनावट नोटा व साहित्य जप्त, तिघांना अटक। घरातच 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पथकाने इचलकरंजीतील तिघा तरुणांना अटक केली आहे। अनिकेत विजय शिंदे वय वर्ष 24 राहणार पंत मंदिर समोर मंगळवार पेठ। राज रमेश सनती वय वर्ष 19 राहणार भुईनगर शहापूर आणि सोएब अमजद कलावंत वय वर्ष 19 राहणार परीट गल्ली गावभाग अशी त्यांची नावे आहेत। या कारवाईत त्यांच्याकडून 2,24,000च्या बनावट नोटा आणि 70,700 रुपयांचे इतर साहित्य असा 2,94,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या तिघांनी या बनावट नोटा कधीपासून बनवण्यास सुरुवात केली, तसेच त्या कुठे वापरल्या, अन्य साथीदार कोणी आहेत का याचा शोध घेतला जात आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बाजारात बनावट नोटा खपवण्याचे प्रमाण वाढलं असल्याने नोटा छपाई सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते। त्यानुसार तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार संतोष परके व प्रदीप पाटील यांना इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला। त्यावेळी अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात काही बनावट नोटा मिळून आल्या। अधिक चौकशी करता त्याने घरातच बनावट नोटांची छपाई करत असल्याचे सांगितले। त्यामध्ये राज सनती व सोएब कलावंत हे मदत करत असल्याचे व ते घरात असल्याचं सांगितलं। त्यावरून मंगळवार पेठ परिसरातील पंत मंदिरासमोरील शिंदे राहण्यास असलेल्या घरात छापा टाकला। त्यावेळी कलावंत व सनती हे मिळून आले। तसेच घरातच बनावट नोटा व नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य मिळून आले। पथकाने या तिघांनाही ताब्यात घेतलं। या कारवाईत 500 रुपयांच्या 392 आणि 100 रुपयांच्या 282 अशा 2,24,000 रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या। त्याचबरोबर प्रिंटर, नोटांसाठीचा कागद, 2 मोबाईल व इतर साहित्य असा 70,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या तिघांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संतोष परके, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव यांच्या पथकाने केली आहे। महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी।